रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मी किसन महाराज चौधरी. ज्ञानेश्वरीतील योगचिंतन आणि ज्ञानेश्वरीतील तिसरा अध्याय कर्मयोग याचं चिंतन आपण करतो आहोत. खरं तर मला सांगायला खूप आनंद होतो की आपल्या पसऱ्यान चॅनलच्या माध्यमातून जेव्हा बरेचसे श्रोतृमंडळी हे ऐकतात आणि त्यांच्या प्रतिक्रिया समजतात, ते लाईक करतात, शेअर करतात आणि सबस्क्राईब करतात. आपणही आणखीन पुढे असंच करत चला. परंतु एक गोष्ट बाकी मला जाणवते की या यूट्यूबच्या माध्यमातून कोणत्या वयोगटाने ऐकलं हा सुद्धा एक सर्वे समोर येतो. आणि 35च्या आत ऐकणारी जी मंडळी आहेत यांची टक्केवारी मात्र मला थोडी कमी जाणवते. 35 ते 45, 55 या वयोगटातील बरीचशी मंडळी हे चिंतन ऐकत असतात. 65च्या पुढची तर बरीचशी मंडळी याच्यामध्ये सहभागी झालेली मला दिसतात. परंतु हे सांगण्याच्या पाठीमागचा माझा एक हेतू आहे की जास्तीत जास्त तरुण वर्गाने इकडं आकर्षित होणं गरजेचं आहे. म्हणून खरं तर हे माऊलींचं तत्त्वज्ञान, माऊलींची ज्ञानेश्वरी असेल, माऊलींचा हरिपाठ असेल, माऊलींची चांगदेव पासष्टी असेल, अमृतानुभव असेल, अनेक संतचरित्र मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहे. हे तरुणांनी ऐकणं जास्त गरजेचं आहे. कारण तरुणांना जीवनामध्ये तरुण जायचं असेल तर आध्यात्मिक विचाराशिवाय तरुणोपाय नाही. आणि म्हणून जास्तीत जास्त तरुणांनी ऐकत चला. ज्या ज्येष्ठ मंडळींनी ऐकलेलं आहे त्या ज्येष्ठ मंडळींनी तरुणांना थोडा आग्रह करा. त्यांच्या वेळेनुसार त्यांना ऐकवा. त्यांच्यामध्ये एकदा गोडी निर्माण झाली की मग मात्र आपलं अध्यात्म हे किती उच्च कोटीचं आहे. आणि जीवन जगत असताना अध्यात्माशिवाय तरुणोपाय नाही याची प्रचिती त्यांना आल्याशिवाय राहणार नाही. असो, मागच्या भागामध्ये ब्रह्मदेवाने सांगितलेली कथा, देखा स्वधर्माते भजाल तरी कामधेनू हा होईल, मग प्रजाहोन संडील तुमते कदा. आपलं काम आपण प्रामाणिकपणे करावं आणि मग काम हाच आपला यज्ञ कसा आहे आणि त्या यज्ञाची फलश्रुती आपल्याला कशी मिळते याचं मोठं सुंदर चिंतन माऊलींनी अनेक ओव्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सांगितलं. पण काही मंडळी मात्र अशी असतात की कर्मच नको म्हणतात. आज जी ओवी मी आपल्यासमोर घेणार आहे की जे देहचे आपणपे मानिते, विषयांते भोग्य म्हणते, आणिक काही एक न स्मरते, आणिक काही. म्हणजे माऊली असं म्हणतात की देह म्हणजेच मी आणि मी म्हणजेच देह, या पलीकडे त्यांना काही दिसतच नाही. हा जो विचार त्यांच्या मनामधला आहे हा किती चुकीचा आहे. माऊलींनी या ठिकाणी सांगितलं की कर्म आपण केली पाहिजेत आणि चांगली कर्म आपण केली पाहिजेत. देह जो मिळालेला आहे हा देह कर्म करण्यासाठीच मिळालेला आहे आणि या देहाचा उपयोग आपण चांगल्या गोष्टीसाठी केला पाहिजे. देखा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखांचा थारा मोडला, जैसा दीपासवे हरपला प्रकाशू जाये. म्हणजे जर आपण आपलं काम हे किंवा आपला धर्म हा प्रामाणिकपणे पाळला नाही, कर्म आपण प्रामाणिकपणे केलं नाही, तर दिवा गेल्यानंतर ज्याप्रमाणे सर्वत्र अंधार पसरतो, प्रकाश नाहीसा होतो, तशी अवस्था आपल्यामध्ये येते. आणि म्हणून माऊलींनी आणखीन एक विचार सांगितला की स्वधर्म जो सांडिल तया ते काळ दंडिल, चोर म्हणून हरिल सर्वस्व तयाचे. आपलं काम आपण प्रामाणिकपणे केलं नाही तर त्याला कोणी शासन करत नाही, त्याला काळच शासन करेल.
प्राणीसुद्धा धर्म सोडत नाहीत. पसायदानामध्ये माऊलींनी मागणं मागितताना सुद्धा विश्व स्वधर्म सूर्य पाहो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्वधर्माच्या सूर्याचा उदय व्हावा. म्हणजे कर्म प्रामाणिकपणे केलं पाहिजे. पण काही माणसं अशी असतात की कर्मच नको म्हणतात. अशी माणसं गावंढळच म्हटली पाहिजेत. काम किंवा कर्म म्हणून स्वधर्म जो सांडिलं, तयासी काळ दंडिलं. माझं विहित कर्म मी प्रामाणिकपणे केलं नाही तर त्याला कोणी शासन करणार नाही, त्याला काळच शासन करतो. आणि मग मात्र आपण म्हणतो मी काय असं वाईट केलं आहे की माझ्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात. घटनेला देव जबाबदार नाही, आपण देवाला दोष देतो. देव जबाबदार नाही, भगवंत जर साक्षीभूत आहे, तो दिव्याप्रमाणे आहे. चोरालाही उजेड देतो आणि चांगल्या माणसालाही उजेड देतो. देवाची भूमिका ह्या एखाद्या वृक्षाप्रमाणे असतं. जो वृक्ष लावतो त्यालाही फळ देतो आणि जो तोडतो त्यालाही फळ देतो. मग आपलं प्रारब्ध हे आपणच तयार करायचं आहे. आपल्या कर्मातून आपण ते सगळं तयार करायचं आहे. जर आपलं कर्म प्रामाणिकपणे केलं नाही तर ते म्हणतात की तयासी काळं दंडिलं, त्याला काळच शासन करेल. प्राणी नाही धर्म सोडत, पण माणसं मात्र धर्म सोडतात. प्राणी नाही धर्म सोडत. एक कबीर महाराजांचं उदाहरण मला आठवतं. कबीर महाराज रस्त्याने चालले होते. पाण्यात पडलेला एक विंचू त्यांनी पाहिला. कबीरांना वाटलं हा विंचू पाण्यात पडला आहे, बुडणार, मरणार, आपण त्याला वाचवलं पाहिजे. कबीरांनी तो विंचू पाण्यातून वर काढला. पण व्हायचं असं की तो बोटाला नांगी मारायचा, परत तो विंचू खाली पडायचा. कबीर महाराज परत त्याला वर काढायचे, तो परत बोटाला नांगी मारायचा, परत खाली पडायचा. एकदा नाही, दोनदा नाही, 3-4 वेळा असं घडलं. न राहून एका शिष्याने विचारलं, महाराज तुम्ही पुन्हा पुन्हा त्या विंचूला वाचवताय आणि तो विंचू पुन्हा पुन्हा तुम्हाला चावतो आहे, कशासाठी तुम्ही त्याला वाचवताय? कबीरांनी मोठं सुंदर उत्तर दिलं. कबीर महाराज म्हणाले, अरे तो विंचू आहे, चावणं हा त्याचा धर्म आहे. मी माणूस आहे, त्याला वाचवणं हा माझा धर्म आहे. तो जर त्याचा चावण्याचा धर्म सोडत नाही तर मी तरी त्याला वाचवण्याचा माझा धर्म का सोडू? मला त्याला वाचवलंच पाहिजे. प्राणी धर्म सोडत नाहीत, पण माणसं मात्र धर्माने वागत नाहीत. म्हणून माऊली म्हणतात की स्वधर्म जो सांडिलं, तयासी काळ दंडिलं, चोर म्हणून हरिलं सर्वस्व तयाचे. लहान मुलांना त्यांच्या लहानपणी जर आम्ही पाळणाघरामध्ये ठेवत असू तर आमच्या म्हातारपणी वृद्धाश्रम ठरलेला आहे. तयासी काळ दंडिलं, चोर म्हणून हरिलं सर्वस्व तयाचे. माऊली म्हणतात, म्हणून निजवृत्ती हे न संडावी, इंद्रिये बरळून द्यावी, ऐसे प्रजाते शिकवी चतुराननु. हे ब्रह्मदेवाने सगळं सांगितलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये याचा उल्लेख करतायत. म्हणून आपली निजवृत्ती आहे, आपली स्वतःची जी कर्म आहेत, या कर्मापासून माणसाने बाजूला जाऊ नये. परंतु माणसं बाकी तसं नीट वागत नाहीत. आणि हे सगळं का घडतं? म्हणून स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मेची विनियोगीजे, मग उरेते भोगीजे संतोषोनी. याला आणखीन एक भाग ते सांगतात. याला अन्नाचं फार महत्त्व आहे. यज्ञामुळं पर्जन्य आणि पर्जन्यामुळं अन्न, आणि या अन्नावर सगळी प्रजा आपले पालनपोषण होत असतं. म्हणून जे अन्न आपल्याला मिळतं, हे प्रजापतींनी सांगितलं आहे, जे अन्न आपल्याला मिळतं त्या अन्नावर आपलं उदरभरण होतं. हे अन्न आपल्या शरीरामध्ये ज्या भावनेतून गेलं तशा प्रकारच्या वृत्ती आपल्या तयार होतात. सत्व, रज आणि तम ही त्रिगुणात्मक प्रकृती आहे, ही अन्नामुळे घडत असते. सात्विक अन्न खाल्लं
तर सात्विक प्रवृत्ती वाढते. तामसी अन्न खाल्लं तर तामसी प्रवृत्ती निर्माण होतात. राजस अन्न खाल्लं तर राजस स्वभाव तयार होतो. आणि म्हणून अन्न हे फार महत्त्वाचं आहे. त्यातून संस्कृती तयार होते. मी संस्कृतीची व्याख्याच अशी करत असतो. प्रकृती जेव्हा विकृतीवर मात करते तेव्हा संस्कृती तयार होते. प्रकृती जेव्हा विकृतीवर मात करते तेव्हा संस्कृती तयार होते. प्रकृती ही माणसाची असते, विकृती ही राक्षसांची असते आणि संस्कृती ही देवांची असते. आपल्या ताटातलं आपणच खावं ही प्रकृती आहे. आपण खात असताना दुसऱ्याला खायला घालावं ही संस्कृती आहे. आणि आपण खात असताना दुसऱ्या ताटातलं ओढून घ्यावं याला विकृती असं म्हणतात. विकृती राक्षसांची आहे. आपल्याला संस्कृती निर्माण करायची आहे. आणि ही संस्कृती देवांची असते. आणि यासाठी अन्न हे फार महत्त्वाचं आहे. द्रव्य मिळवतानासुद्धा महाराज म्हणतात, जोडोन या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे. माणसाने धन मिळवलंच पाहिजे. आपल्याकडे लक्ष्मी स्तोत्र आपण म्हणतो. लक्ष्मी अधिकाधिक प्राप्त व्हावी यासाठी आपण प्रयत्न केलेच पाहिजेत. परंतु ही जी मिळवलेली लक्ष्मी आहे, मिळवलेले धन आहे, हे उत्तम मार्गाने मिळवलं पाहिजे. जोडोन या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे. चांगल्या मार्गाने संपत्ती मिळवली पाहिजे आणि चांगल्या मार्गाने तिचा विनियोग केला पाहिजे. मला एक मार्मिक उदाहरण नेहमी आठवतं. मूल जेव्हा लहान असतं ना, ते जन्माला येतं त्यावेळेला त्याला आंघोळ घातली जाते. त्याच्याभोवती कापड गुंडाळतात. आमच्या जुन्नर भागामध्ये त्याला बाळतं असं म्हणतात. त्याला खिसा नसतो. खिसा नसतो. मूल जसं मोठं मोठं होत जातं तेव्हा आईवडील त्याला कपडे घ्यायला सुरुवात करतात. एकेका पॅन्टान एकेका शर्टला किती किती खिसे असतात म्हणून सांगू. मुलाला वाटतं ते खिसे रिकामे कसे काय ठेवायचे, म्हणून तो खिसे भरत राहतो, खिसे भरत राहतो. पण चांगल्या मार्गाने खिसे भरले तर काही हरकत नाही. पण वाईट मार्गाने खिसे भरले तर शेवटी त्याचा परिणाम हा वाईटच होतो. जोडोन या धन उत्तम व्यवहारे. आणि ज्या वेळेला माणूस जातो ना, त्यावेळेला त्याला आंघोळ घालतात, तिरडेवर झोपवतात, त्याच्याभोवती कापड गुंडाळतात. पांढरं कापड असतं ते पांढरं कापड. खिसा नसतो त्याला. खिसा नसतो त्याला. येताना खिसा नाही, जाताना खिसा नाही. मधल्या अवस्थेमध्ये माणसं कशासाठी खिसे शिवतात? जोडोन या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे. म्हणून चांगली कर्म करा, चांगल्या मार्गाने संपत्ती मिळवा आणि जे आपण चांगल्या मार्गाने मिळवतो त्याचा उपयोग हा आपल्या जीवनामध्ये चांगल्या अर्थानेच होतो. पण आज मात्र माणसं भोगवादी झालीत, चंगळवादी झालीत. यावत जीवम सुखम जिवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत. खाना पीना मजा करना यही हमारा काम. जिसदी नेम की चिट्ठे आवे बोलो भाई राम. लाईफ इज ओनली टू एन्जॉय. जीवन म्हणजे फक्त मजा करणे. इट, ड्रिंक अँड बी मेरी. या पलीकडं माणसानं जीवनाचा अर्थच कळत नाही. आणि म्हणून जीवन नेमकं कशासाठी आहे हे माणसाला समजलं पाहिजे. जीवनातला भोगवाच गेला पाहिजे, चंगळवात गेला पाहिजे. माऊली म्हणतात ना एका ठिकाणी की देह मिळाला आहे, मूर्ती लावूनी देहाची, खंत करती कर्माची, ते गावंडे गा. माऊलींची भाषा किती साजूक तुपातली आहे बरं. ते म्हणतात देह मिळाला आहे, पण माणसं कर्मच नको म्हणतात. अशा माणसांना आपण गावंढळ म्हटलं पाहिजे. महाराजांची भाषा बाकी परखड आहे. महाराज लोकांना म्हणतात, किती मारू बोंबा नायकती बटकीचे आणि सिंदळीचे रडतील. महाराजांची भाषा जरी रोखठोक असली पण दोघांचं हृदय मात्र आईचंच आहे बरं का. दोघांचा हेतू मात्र चांगलाच आहे. आणि म्हणून आपली कर्म
आपण चांगली केली पाहिजेत. ही इंद्रिय जी असतात ना, इंद्रियासारखे आपण अन्न तयार करतो, इंद्रियांचे लाड पुरवतो. इंद्रियासारखे करविती पाकनिके, ते पापिये पातके सेविती जाणं. आणि म्हणून जे काही आपल्याला अन्न मिळतं ते इंद्रियांची चोचले पुरवण्यासाठी असतं. अन्न हे सात्विक मार्गातलं असावं. चांगल्या मार्गातलं अन्न आपल्या पोटात गेलं तर माणसाच्या वृत्ती तशा होतात. महाभारताचं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जेव्हा परीक्षित राजा हा ऋषींच्या आश्रमात गेलेला आहे, तहान लागली, पाणी मागू लागला, परंतु पाणी देण्यासाठी त्या ठिकाणी कोणीच नव्हतं. राजाला राग आला. समोर त्याने पाहिलं, एका झाडाखाली ऋषी तपश्चर्या करत बसले होते, साधना करत बसले होते. राजाला राग आलेला होता. जवळच एक मेलेला साप पडलेला होता. राजाने तो साप बाणांच्या टोकाने वर उचलला आणि ऋषींच्या गळ्यात घातला. राजा रागाने तिथून निघून गेला. ऋषींचा मुलगा जेव्हा तिथे आला तेव्हा त्यांनी पाहिलं की आपल्या वडिलांच्या गळ्यामध्ये हा मेलेला साप कोणी घातला आहे. खूप राग आला आणि त्याने लगेच शापवाणी उच्चारली की ज्याने कुणी हा सर्प माझ्या वडिलांच्या गळ्यात घातला असेल, 7 दिवसाच्या आत त्याला सर्पदंश होईल आणि तो संपून जाईल. जेव्हा ऋषी समाधी अवस्थेतून बाहेर आले तेव्हा ते आपल्या मुलाला म्हणाले, अरे काय केलंस तू? माझ्या गळ्यात साप कोणी घातला हे मला काही माहीत नाही का? परीक्षित राजा हा आपला राजा आहे, त्यांच्या आश्रयावर आपले आश्रम चालतात आणि तू हे काय केलंस? तेव्हा शापवाणी मागे तर घेणं अवघड होतं. आणि पुढे राजाने खरंच 7 दिवसाने त्याला सर्प चावला आणि सर्पदंशाने तो मरून गेला. राजाला मृत्यूचं भय कमी व्हावं म्हणून व्यासांचे पुत्र त्यांनी शुकाचार्य त्यांनी भागवत सांगितलं आणि मरणाचं दुःख दूर झालं. परंतु मंडळी, ही कथा मी आपल्याला सांगत असताना हे राजाच्या मनामध्ये एवढा मोठा परीक्षित राजा होता, अभिमन्यूचा मुलगा होता, पांडव कुळातला होता. मग त्याच्या मनामध्ये असे विचार का आले? तर याचं एकच कारण की ज्या वेळेला तो युद्धासाठी शिकारीसाठी गेला त्यावेळेला जाण्यापूर्वी तो आपल्या शस्त्रागारामध्ये गेला. तिथून त्यांनी चांगली शस्त्र घेतली शिकार करण्यासाठी आणि तिथे जरासंधाच्या डोक्यातला एक मुकुट होता. तो मुकुट आपल्या डोक्यावर त्यांनी परिधान केला. त्या दुष्ट राजाचा सहवास असलेला हा मुकुट जेव्हा म्हणजे जरासंधाच्या डोक्यातला हा मुकुट जेव्हा परीक्षितच्या राजाच्या डोक्यामध्ये गेला त्यावेळेला पूर्ण विचार राजाचे बदलले, परीक्षितचे विचार बदलले आणि म्हणून त्याच्या मनामध्ये अशा प्रकारची भावना निर्माण झाली. आपण कोणत्या वस्तू कोणत्या भावनेने दिलेल्या आहेत त्या बलिदान करतो. कोणत्या भावनेने आपल्याला अन्न दिलेलं आहे त्याचं सेवन आपण करतो. त्यानुसार आपल्याकडून ती कर्म घडत असतात. आणि म्हणून कुणाच्या घरी जेवावं, कुणाच्या हातचं अन्न आपण खावं याचंसुद्धा शास्त्र आहे. बरीचशी वाईट कर्म केली जातात ना, ही वाईट कर्म जी घडतात ती सगळी अशी रात्रीच्या वेळेला घडत असतात. पार्ट्यांच्या माध्यमातून, मेजवानीच्या माध्यमातून हे सगळं घडतं आणि वाईट कर्म आपल्या हातून घडतात. मंडळी, हा भाग मी आपल्याला का सांगितला तर आज आम्हाला त्याची जास्त आवश्यकता आहे. आम्ही सात्विक अन्न खाल्लं पाहिजे. कुठे अन्न खाऊन उपयोग नाही. सात्विक वृत्तीने दिलेलं जे अन्न आहे त्याचं सेवन आपण केलं पाहिजे. अन्न देण्याच्या पाठीमागचा हेतू काय आहे तो हेतूसुद्धा त्या अन्नामध्ये उतरतो आणि तशा प्रकारची कर्म आमच्याकडून घडतात. आणि म्हणून अन्न सेवन करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. जे देहचे आपण पेमानिती विषयाते भोग्य म्हणती आणि काही एक न स्मरती काही एक. आणि म्हणून आपण आपली सात्विक वृत्ती अधिक वाढावी, तमोगुण आणि रजोगुण आपल्यात ते कमी व्हावेत, हा विचार आपल्या मनामध्ये येणं हे जास्त गरजेचं आहे.
देखे असतेनी देहधर्मे, एथ तोची एकू न लिंपे कर्मे, तो अखंडचे रमे आपणपसी. आणि म्हणून आपण आपली कर्म ही प्रामाणिकपणे करा. शेवटी भगवंत अर्जुनाला सांगतायत की अर्जुना, म्हणून तू नियतू सकळ कामरहितू होऊन या उचितू स्वधर्म राहटे. आणि म्हणून अजूनही अर्जुना वेळ गेलेली नाही. तू क्षत्रिय आहेस. क्षत्रियाने क्षत्रियाचं कर्म करणं हे क्षत्रियाचं कर्तव्य आहे. तुला युद्ध केलं पाहिजे. जे स्वधर्मे निष्कामता अनुसरेल पार्था, ते कैवल्यपद तत्वता पातले जगी. आणि म्हणून निष्काम हेतूने तू तुझं कर्म कर. हातामध्ये शस्त्र घे आणि लढायला सुरुवात कर. हा विचार भगवंतांनी सांगितला. 3ऱ्याच अध्यायामध्ये कर्मयोगाचं आणखीन पुढे माऊलींनी सुंदर अशा प्रकारचं चिंतन मांडलेलं आहे. ते आपण पाहणार आहोत. पुनश्च एकदा आपणा सर्वांना विनंती, आपल्याला हा भाग कसा वाटला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा आपल्याला विनंती की जास्तीत जास्त तरुण वर्गाने हे पाहावं अशी खरं तर मनापासून खूप इच्छा आहे. जी ज्येष्ठ मंडळी पाहतील त्यांनी तरुणांना उद्युक्त करावं. आपल्या वेळेनुसारही पाहत चला आणि मग आपल्याला जीवनाचा अर्थ नेमका काय आहे ते समजेल. आणि संताच्या विचारावर आपण गेलोत की आपलं जीवन आनंदी होईल. माऊलींनी केलेला संकल्प वाघविलास विस्तारू, गीतार्थीशी विश्वभरू, आनंदाचे आवारू मांडू जगा. या जगामध्ये आनंदाचं कुंपण माऊलींना घालायचं आहे. ही प्रतिज्ञा सार्थ आपण करूया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.